मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी पोलिसांकडे केलेली आहे। महाजनांनी नाशकातल्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। माझी तक्रार रास्त आहे। माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला। मी गुन्हेगारच नाही मुळात बाबासाहेबांच्या कृपेमुळे। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बनल्याशिवाय राहणार नाही। हा संघर्ष 5वीलाच पुजलेला आहे। हा संघर्ष कधी थांबेल की जेव्हा तुम्ही खरोखर अगदी मनापासून बाबासाहेबांना स्वीकारणार, त्यांचे विचार आचरणात आणणार, संविधान मनापासून स्वीकारणार, तेव्हा हे कुठेतरी संघर्ष थांबणार आहे। अदरवाईज हा संघर्ष थांबणार नाही। त्यांनी हा लढा चालू ठेवावा हेच माझं म्हणणं आहे। जोपर्यंत मंत्री महोदय समक्ष माफीनामा वगैरे मागत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।